हरी काका कोणाबद्दल बोलत होते? कोणाचा खेळ संपणार आहे? जो कोणी माझ्या वाटेत अडवा येईल ना, नाही त्याला कायमची साफ केला. राजवर्धन नाव नाही लावणार. राजवर्धन साहेब आणि हरी काका दोघं वेगवेगळं बोलतायत, पण दोघांच्याही बोलण्याचा शेवट कोणाच्या तरी अंतापर्यंत जात होता. तो अपघातच होता आजी का त्यामागे खरंच काहीतरी? या घरात नेमकं काय चाललंय? कोणाला कोणापासून काय लपवायचंय? हरी काका, राजवर्धन साहेब, भैरवी आत्या का, की आणखीन कोण? प्रत्येकाला काहीतरी वेगळं बोलायचं, पण प्रत्येकाच्या शब्दांचा शेवट एका अंधाराकडेच का जातोय? नक्की कोणाला कोणाचा जीव घ्यायचा आहे आणि मी कोणावर विश्वास ठेवायचा? सावध राहायचं तर नेमकं कोणापासून सावध राहायचं? इथे प्रत्येक चेहरा मागे वेगळा चेहरा आहे. प्रत्येक शब्दामागे त्याचा वेगळाच अर्थ आहे. प्रत्येक नात्यामागे एक वेगळाच डाव आहे. या घरात शिकारी कोण आहे आणि शिकार कोण काहीच कळत नाही. आणि या सगळ्यात मी विश्वास कोणावर ठेवायचा आणि पाठ कोणाला दाखवायची काहीच कळत नाही. मोहन या सगळ्यात कसा अडकला? का कोणीतरी मुद्दाम त्याला जाळ्यात अडकवतंय? का कोणीतरी त्याच्या विश्वासाचा वापर करून प्याद बनवतंय? का त्याला सत्याची जाणच नाहीये? त्याला जर ह्या सगळ्याची काही माहिती नसेल तर मोहनचा जीव धोक्यात आहे. आणि जर हे सगळं माहित असून तो जर गप्प बसत असेल ना, तर ही अंधाराची खोली माझ्या कल्पनेपेक्षा पण जास्त. आता पुढचा वार कोणावर? त्याच्यावर की माझ्यावर? नाही त्याला कायमचा साफ केला. राजवर्धन नाव नाही लावणार. तो अपघातच होता आजी का त्यामागे खरंच काहीतरी? आता मोजकेच दिवस उरलेत त्याचे. या या घरातलं सत्य कितीही काळोखात लपलं असेल ना, तरी ते शोधल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. या घरातलं सत्य उलगडणं आणि त्यासाठी कोणतीही किंमत मोजायला तयार आहे मी. वृंदा, वृंदा, देवा, मला काहीही झालं तरी चालेल, पण माझ्या मोहनला या सगळ्यातून सुखरूप बाहेर काढा. मी काहीही सहन करेन, पण त्याला कुठल्या संकटात पाडू नकोस. मला शक्ती दे देवा, मला योग्य मार्ग दाखव देवा.
हे सगळे एकटीने करण्याची जबाबदारी घेतली. देवा, मी ती जबाबदारी पेलू शकेल एवढी शक्ती दे देवा. मी या सगळ्या बाबतीत कोणाला तरी सांगून ठेवू का? कोणाला सांगू? शालू, मी शालूला हे सगळं सांगून ठेवू का? म्हणजे मला आधार होईल. उचल ना. एवढ्या रात्री वृंदाचा फोन? हॅलो, हा वृंदा बोल. हॅलो शालू. वृंदा काय झालंय? शालू, इथे खूप काहीतरी विचित्र घडतंय ग. मी हरी काकांना जेवण द्यायला गेले होते तेव्हा वृंदा, वृंदा काय झालंय? कोणी आलंय का? आणि हा आवाज कसला? कोणीतरी आलंय. दरवाजा वाजवतोय. एवढ्या रात्री? बरं ऐक, तू अजिबात दरवाजा उघडू नकोस. हॅलो, तू ऐकतेस ना? वृंदा, अगं आत्ताच एवढ्या सगळ्या गोष्टी घडतायत. तू नको ना विश्वास ठेवूस त्या किर्लोस्करांवर. हॅलो हॅलो वृंदा, तू ऐकतेस ना? हॅलो वृंदा, वृंदा अजिबात दरवाजा उघडू नकोस. वृंदा थांब. वृंदा, कोण आलंय? सांग ना, कुणी आलंय का? हॅलो हॅलो वृंदा, हॅलो बोलशील? वृंदा बोल ना काहीतरी. वृंदा, वृंदा बोल ना काहीतरी. काय रे, दार उघडायला एवढा वेळ लागला? डोळा लागला होता का? अगं नाही, जागाच होतो. पण मग काय झालं? नाही, काही झालं नाहीये. अगं आपल्या आजूबाजूला जे काही घडतंय त्यामुळे जरा जास्त सावध राहतोय, म्हणून दार उघडण्याआधी एकदा अंदाज घेतला. ते बरंच केलंस. काही काम होतं? नाही, काम नाही रे, तुझ्याशी बोलावं असं वाटलं म्हणून आले. बोल ना, ये बस बस. काय झालं? आज बरीच जे काय झालं ना, ते डोक्यातनं जात नाही अजिबात. त्यात घरात सतत चाललेली वादावादी, रायकर वकिलांनी दिलेली नोटीस, 6 महिन्याचं ओझं आणि घरात गेल्या काही दिवसात घडणाऱ्या घटना. डोळे मिटले की समोर तेच उभं राहतं. म्हणून म्हटलं जरा तुझ्याशी बोलावं, बरं वाटेल.
माझंही तेच झालंय का आजी? काही केलं झोपच लागत नाहीये. अभि माझं ठीक आहे रे, आयुष्य सरलं माझं. अगं पण तुझ्या समोर खूप जबाबदाऱ्या आहेत. घर सांभाळायचं आहे, व्यवसाय सांभाळायचा आहे, म्हणून तुला काळजी घ्यायला हवी. बरोबर आहे तुझं, पण आता नाही लागत आहे झोप. काय करू? मला माहितीये काय करायचंय. काय? काय झालं? एवढी का घाबरलीस? ठीक आहे ना सगळं? अशी मागे मागे का जातेस? थांब थांब, एवढी का घाबरलीस तू? सगळं ठीक आहे ना? ते तुम्ही अचानक आलात ना म्हणून. वृंदा बोल ना काहीतरी. फोन हा चालू. मी नंतर फोन करते, काळजी नको करू. ठीक आहे सगळं. वेड करून सोडणार आहे ही मुलगी मला. एवढ्या रात्री फोन करते आणि घाबरवून फोन ठेवते. काय झालं आता? काही हवंय का? काम नव्हतं, बोलावणं होतं. काही वेदना शब्दात ओरडत नाहीत, त्या ऊर्जेत तरंग निर्माण करतात. आणि त्या तरंगांनी माझी साधना भंग झाली. आणि डोळे उघडण्याआधीच मला कळलं की कुणाचं तरी मन अंधाराशी झुंजतंय. आणि माझ्या मनात अदृश्य स्पंदन उठलं. जणू एखादा सावलीत हरवलेला श्वास मला बोलावतोय म्हणून आले. काय ना वृंदा, पाय कुठे वळतात हे त्या क्षणी मन ठरवत नाही, तर ते संकेत ठरवतात. आणि अगं त्या संकेतांनी मला तुझ्या दाराशी आणून उभा केलं. अशा हाका दुर्लक्षित केला ना तर त्याची किंमत मोठी असते. अजून झोप आलेली नाही, म्हणजे वेळही आलेली नाही. बस खाली. खरंच गरज होती का? सुख आहे. आजी काय झालं? तुझा बाबा गेल्यापासून घराचा कणा मोडल्यासारखं झालंय बघ. तो होता तोपर्यंत त्याचा धाक होता सगळ्यांना. त्याचा एक शब्द पुरायचा आणि सगळे गप्प बसायचे. पण आता सगळे मोकाट सुटलेत, स्वार्थाने आंधळे झालेत. सगळ्यात भीतीदायक गोष्ट काय माहितीये? या घरात आता पूर्ण विश्वास कोणावर ठेवायचा हेच समजेनासं झालंय. तू काळजी करू नकोस आजी. बाबांनी मला जे जे शिकवलंय ते माझ्या लक्षात आहे आणि कायम लक्षात राहील. सांभाळेन मी सगळं. तुझ्या क्षमतेबद्दल शंका नाहीच आहे अभि. बाळा, पुढचे 6 महिने खूप कठीण आहेत. प्रत्येक निर्णय, प्रत्येक माणूस, प्रत्येक शब्द पारखून घे. आपल्याच घरच्यांबद्दल असं बोलणं वाईट आहे, पण कोणावरही
सहज विश्वास टाकू नकोस. देशील ना मला शब्द? करी वचन देतो मी, काळजी नको करू. हं? वृंदा, शब्द लपवता येतात पण मनातली कंपनी नाही. आणि माझी साधना चेहरा पाहत नाही तर मनातला थरकाप ऐकते. काही झालंय का? हो ना. आणि आणि तू ते एकटी सहन करतेस ना? असं नको करूस. तू मला आत्या म्हणतेस की नाही? हो ना. तू सांग, मला सगळं सांग. मी तुझी मदतच करायला आले. बोल ना. अगं सांग ना, काय झालंय? मी हरी काकांना जेवण द्यायला गेले होते ना, तेव्हा त्यांना फोनवर बोलताना ऐकलं. ते मी 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 मुद्दाम नाही ऐकलं. मी ते नकळत माझ्या कानावर पडलं. ते म्हणत होते की कोणाचा तरी खेळ संपणार आहे. हरी काका असं बोलले? हा, मला पण नाही कळत की ते असं का बोलले असतील. आणि कोणाचा खेळ, कोणाचं आयुष्य? हरी काका असं बोलूच शकत नाही. अशक्य आहे. म्हणजे वृंदा, अगं मी त्यांना लहानपणापासून पाहते. त्यांनी अख्खं आयुष्य दिलंय या घराला. एक क्षणही इमान सोडलेला नाहीये. ते आणि त्यांची बायको दोघांनीही आयुष्य दिलंय या घराला. कशी आहेस? एक मिनिट आत्ता, तुम्ही काय म्हणालात? बायको? हो हरी काकांचं लग्न झालं होतं? हो, त्यांचा प्रचंड जीव होता तिच्यावर. पण एक दिवस ती अचानक निघून गेली. कुठे गेली, का गेली, कोणालाच माहित नाही. या जगातूनच निघून गेली. हरी काका तो धक्का पचवूच शकले नाही. त्यामुळे ते कधी कधी स्वतःशी बोलतात, भूतकाळात जगतात. म्हणून त्यांचं प्रत्येक वाक्य हे पहिल्याच अर्थाने घ्यायचं नसतं. ऐकतेस ना? तिने माझं बोलणं ऐकलं. तिच्या डोळ्यातही तेच प्रश्न होते.
से कधीतरी तुझ्या डोळ्यात पाहिले होते मी. ती मुलगी जाऊ नये त्या ठिकाणी पोचली. आणि तुझी ही अवस्था याची सुरुवात त्याच दिवसापासून झाली होती. त्याच दिवसापासून झाली होती. ए हरी, भावना आजही तुझी कमजोरीच आहे. भावना ही माणसाची ताकद नाही, ती त्याची मृत्यूची पहिली पायरी असते. आणि तू अजूनही पहिल्या पायरीवरच उभा आहेस. नाही, मी ते एक गोष्ट लक्षात ठेव, खेळ जिंकायचा असेल तर आधी मन मारावं लागतं. माझं ऐकून घ्या. माझे प्रयत्न चालूच आहेत. तुझ्या डोळ्यात मला अजूनही पाणी दिसतंय आणि माझ्या खेळात ज्याच्या डोळ्यात पाणी असतं त्याच्या हाताला लवकरच रक्त लागतं. बिचारी अजून काही दिवस शांत जगली असती, पण एका हट्टी मुलीनं पुन्हा तिचं मरण पत्करलंय. नाही नाही नाही, यात तिचा काही दोष नाही. तिने तुम्ही सांगितलं तसंच केलं. तुझी अट मला आठवते. तिला पुन्हा उभं कर असं तू म्हणालेलास. मी माझा शब्द मोडणार नाही, पण त्याआधी तू तुझा शब्द पाळ. खेळ अर्धवट राहायला मला आवडत नाही. यावेळी ती मुलगी जिवंत राहता कामा नये. काय ठरलं मग? जे ठरलंय तसंच होईल. पक्का निर्णय झाला? हो, उद्याचा सूर्य उगवेल, पण पण वृंदासाठी तो दिवस उगवू नये याची व्यवस्था करीन मी. आता तिची पावलं थांबवायला हवी, कायमची. ते आणि त्यांची बायको दोघांनीही आयुष्य दिलंय या घराला. हरिकाकांचं लग्न झालं होतं. हो, त्यांचा प्रचंड जीव होता तिच्यावर, पण एक दिवस ती अचानक निघून गेली. कुठे गेली, का गेली, कोणालाच माहित नाही. हरिकाकांची बायको या जगात नाहीये, तरी ते आजही तिच्याशी बोलतात. ते गूढ चिन्ह, ते काट मारणं, दिवस मोजकेच आहेत असं म्हणणं, हे सगळं योगायोग असूच शकत नाही. कधी राजवर्धन साहेबांवर संशय गेला तर कधी आत्यावर. पण खरी दोरी कोणाच्या हातात आहे? हरिकाका खेळ खेळतायत की कोणीतरी त्यांच्याकडून खेळ खेळून घेते? या घरात चेहरे खूप आहेत, पण डाव नेमका कोणाचा आहे? की मी अजूनही चुकीच्या माणसाचा माग काढते. एवढ्या रात्री कोणाला असेल?